गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्वजण नक्कीच खूप छान असताल. तरी ते माझी पण आज सकाळ झालेली आहे, कारण आज आहे गुढीपाडवा. सो दिवसाची सुरुवात जी आहे ना ते सकाळी लवकरच होत असते. पटकन जे आहे ते आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर मी रेडी झाले, कारण मला आज गुढीपाडव्याचा व्हिडिओ शूट करायचा होता. तसं तर पहिले एक रील वगैरे काढून घेतलेल्या होत्या, पण गुढीपाडव्याची पहाट एक सकाळ कशी असते तसा एक व्हिडिओ शूट करून घ्यायचा होता. त्याच्यासाठी मी तयार होत होते. तर मी तयार झाले, सगळे जे आहे ते मी तयारी पण करून ठेवली, गुढी वगैरे उभारण्यासाठी गुढीची. आणि मस्त मी पण इथे रेडी झालेले होते रेड कलरची साडी घालून. आणि मग आम्ही गुढी हे करण्यासाठी उभा करण्यासाठी सगळे आम्ही तयारी करून घेतली. बघा इथे साडी वगैरे घालणं, तांब्या वगैरे घालणं, त्याला पूर्ण पॅक करून घेतलं, कारण दिवसभर राहायला पाहिजे. कारण लातूरमध्ये जरा वारं सुटत आहे दुपारच्या टाईमला, सकाळी, कारण पाऊस वारं ते चालूच आहे. जरा इथे कमी जास्त थंडी वगैरे, थंडी गरम सगळं हे चालूच आहे लातूरमध्ये. तर तुमच्याकडे कसं आहे ते वातावरण नक्की कमेंट करून सांगा. मस्त असं गुढी उभारली, गुढी झाल्यानंतर पाय वगैरे पडले, रील्स वगैरे काही काढले, आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागले, कारण मला पुरणपोळीचा पण स्वयंपाक करायचा होता. पण आज सकाळी गुढीपाडव्या दिवशी शेवया आणि भजी असे करतात, तर ते आमच्या इकडे करतात. तुमच्याकडे करतात की नाही ते कमेंट करून सांगा. तर माझं सकाळचं आधी ते चालू होतं. मी भजी वगैरे करत होते. शेवया साईडला इंडक्शनवरती ठेवलेल्या होत्या, साईडला दूध पण ठेवलेलं होतं मी. नंतर सगळ्यात पहिल्यांदा पापड्या वगैरे काढून घेतल्यानंतर शेवया तर झालेल्याच होत्या. लगे भजी वगैरे मस्त गरम गरम काढून घेतली. मिरचीचे भजी काढले, आळूवडीच बनवली मी. तर कांद्याचे जे आहे ना ते काढून घेतलेले आहे, आणि चिमकुऱ्याचे भजी ते पण काढून घेतलेले आहेत. भजी आलूचे पण काढून घेऊ शकतो आपण, आपल्या मनावर जे भजी आपल्याला आवडतात तसे. तर इथे जे आहे ते माझं तेच करणं चालू होतं, की भजी वगैरे काढून घेणं, की सगळं काम फास्ट सगळं झालं पाहिजे, हे सगळं माझं काम चालू होतं. तर बघा माझं सगळं झालेलं आहे. शेवया भजी हे सगळं आम्ही इथे खाण्यासाठी सगळेजण जे आहे ते बसलो होतो. आता जे आहे ते माझं स्वयंपाकाचं दुपारचा स्वयंपाक, पुरणपोळीचा जो असतो तो स्वयंपाक, त्याची तयारी चालू आहे. डाळ कुकरला लावली, तर पाणी जात होतं जास्त, खूपच पाणी झालं त्याच्यामुळे. आणखीन इथे जे आहे साईडला कांदा भाजायला ठेवला आहे, आमटीसाठी जो कांदा लागतो तो. नंतर भूक लागली होती थोडीशी, म्हटलं मॅगी करावी. सो मॅगी पण करायला ठेवलेली आहे मी पटकन. आता जे आहे ते थोडासा राडा झाला आहे, हे सगळं आवरून घेते, मग स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे. सो चला पटकन जे आहे ते हे सगळं राडा वगैरे आवरून घेते, नंतर मॅगी वगैरे खाते, नंतर स्वयंपाक करते. तरी ते आमचं मॅगी वगैरे खाणं सगळं काही झालं, नंतर स्वयंपाकाला पण लागले. मी खूप व्लॉग स्टार्टच केला नाही. तर शेवटच्या पोळ्या फक्त राहिल्या होत्या, आमटी भात सगळं काही माझं झालेलं होतं. शेवटच्या पोळ्या मस्त गरम गरम अशा टाकून घेतल्या, आणि सगळ्यांना मस्त जेवणाची सर्व करून घेतलं. मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. मग नंतर व्हिडिओ काही शूट केलं नाही मी, कारण काही स्पेशल केलंच नाही. मी झोपी गेले डायरेक्ट, कारण एवढा कंटाळा आलेला होता करोना की त्याच्यामुळे. नंतर संध्याकाळी पुदिना वगैरे सोडून घेतला. तर बघा आता झाल्या संध्याकाळ, आणि मी बनवत आहे करंट ड्रिंक स्प्राईटपासून. याची रेसिपी पण मी टाकलेली आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. सो आता करंट ड्रिंक सगळ्याला बनवून देणं झालं. मला मी प्यायला गेले तर काहीच राहील नाही, सो मला बनवते आता मी. हे करंट ड्रिंक एवढी सोपी आहे, एवढी इझी आहे ना, की सारखं भैया किंवा घरामध्ये जे अमन अरुण आहे ते सगळेजण म्हणतात आम्हाला बनवून घे, स्प्राईट आणून देतात आणि आम्हाला बनवून दे म्हणतात. खूप इझी रेसिपी आहे. ह्या समरमध्ये तुम्ही सगळ्यांना बनवून घरी दिलीच पाहिजे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती मी टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन नक्की चेकआउट करा. मी पण थोडा वेळ पहिले, आणि नंतर संध्याकाळी आम्ही गेलेलो होतो बाहेर. संध्याकाळी म्हणजे रात्रीच गेलेलो होतो, 9:30 वाजले होते आम्हाला जाण्यासाठी. आम्ही गोदावरीला गेलो होतो की काहीतरी खाण्यासाठी वगैरे, आणि काहीतरी घेऊन पण यावं म्हटलं. नाही का काय आणायचं होतं मग अजून? काय खाऊन आला सांग म्हणलं, नुसतं पाणीपुरीच खाऊन आला. पाणीपुरी दहीवडा खाला, अजून काय खाल्लं? एवढंच खाल्ल्यावर आम्हाला दुसरं काहीच खाल्लं नाही. अरे हसायला ते अजून काय खाणार, माणसाच्या पोटात जागा तेवढी. दहीवडा तिथे एकच राहिला होता, कारण रात्रीचे किती वाजले तू पण बघ. आम्हीच एक खाल्लाय दोघांनी. भेळ आणली ना, आईस्क्रीम आणली ना, आईस्क्रीम होय कोण मग काय गरज होती का पाणीपुरी आणायची? खिचडी कोण खायची होती घरात केलेली? ते तेवढं सगळं बाहेरचं जाणून घरचं कोण खायचं होतं? काय तिकट? आता आम्हाला का माहिती तिकट खायचं द्यायचं, खा गपचे. तर बघा आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:15 झालेले आहेत, आणि आता सगळ्याला झोपायचे. तर हा आजचा ब्लॉग जे आहे ते मी इथेच एंड करत आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन छान ब्लॉग्स पाहण्यासाठी.
तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.